नमस्कार. मी संगीता अभ्यंकर आपल्याला मनपूर्वक अभिवादन करते. अमेरिकन संविधान, ब्रिटिश प्रेरणा आणि अमेरिकन नाविन्य या शीर्षकाच्या श्री रमेश पतंगे लिखित आणि साप्ताहिक विवेक प्रकाशित पुस्तकाचे क्रमशः वाचन करून त्याच्या छोट्या छोट्या ऑडिओ क्लिप्स दररोज पाठवण्याचा माझा मानस मी तुम्हाला सांगितला. हे क्रमशः वाचन ऐकण्यामध्ये आपल्याप्रमाणेच अनेकांनी स्वारस्य दाखवल्यामुळे माझा उत्साह दुणावला आहे. आज या पुस्तकातील पहिलं प्रकरण वाचायला घेत आहे. यामध्ये 2-3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. भारत शोधायला निघालेल्या कोलंबसाने आधी वेस्ट इंडिज आणि नंतर अमेरिका शोधली हे आपल्याला माहिती आहे. पण असं काय होतं भारताकडे की या सगळ्या युरोपातल्या देशांना भारतात यायचं होतं? दुसरी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट, 15व्या शतकाच्या मध्यावर तुर्की सैन्याने कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतलं. त्यामुळे भारत आणि इतर आशियाई देशांमध्ये जाण्याचा जमिनी मार्ग युरोपीय देशांसाठी बंद झाला. त्यामुळे या देशांनी व्यापारासाठी समुद्री मार्ग शोधायला सुरुवात केली. या सर्व देशांना भारतासह आशियाई देशांचे व्यापारासाठी किती महत्त्व वाटत होते हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता ऐकूया प्रकरण पहिलं, कोलंबस आणि नंतर. युद्ध वाईट असतं. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, हे वाक्य न चुकता आपले राजकीय नेते म्हणत असतात. परंतु जगाचा इतिहास जर पाहिला तर लक्षात येईल की युद्धे झालीच नसती तर आज मानवाने जी भौतिक प्रगती केली आहे तीही कदाचित झाली नसती. जगातील काही युद्धे मानवजातीचा इतिहास बदलून टाकणारी ठरली आहेत. त्यातील एक युद्ध बायझँटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आजचे इस्तंबुल ही जिंकण्यासाठी झाले. 29 मे 1453 रोजी तुर्की सैन्याने कॉन्स्टँटिनोपल जिंकले. बायझँटाईन साम्राज्याचा अंत झाला. हे साम्राज्य ग्रीक ख्रिश्चनांचे होते. कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावानंतर असंख्य ग्रीक विद्वान मौलिक ग्रंथ घेऊन इटलीत गेले. त्यांचे अनुवाद लॅटिन भाषेत झाले. अतिशय बुद्धिमान जमात म्हणून ग्रीक विख्यात होते. यानंतर युरोपमध्ये पुनरुज्जीवनाचा कालखंड सुरू झाला. त्याला इंग्रजीमध्ये रेनेसान्स असं म्हणतात. युरोपमध्ये भौतिक विद्यांचा विकास सुरू झाला. मध्ययुगातून युरोपने आधुनिक युगात प्रवेश केला. हे एकाएकी घडले नाही. त्याला 150-200 वर्षांचा काळ गेला. या काळात धर्मसुधारणा, सामाजिक सुधारणा, राजकीय सुधारणा होत गेल्या. नवनवीन संस्थांचा जन्म झाला. ज्ञानसाधना वाढली, शिक्षणाचा प्रसार वाढला, वेगवेगळ्या शास्त्रांचा विकास झाला, विज्ञानाच्या प्रगतीची पायाभरणी झाली. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, डच, स्पेन, बेल्जियम इत्यादी देशांनी आपले आरमारी सामर्थ्य वाढवित नेले. जगभर त्यांचा संचार झाला. कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावामुळे युरोपातील देशांचा भारत, चीन आणि आशियातील अन्य देश यांच्याशी व्यापार करण्याचा जमिनी मार्ग बंद झाला. या व्यापाराची युरोपच्या देशांना फार मोठी गरज होती. नवीन व्यापारी मार्ग शोधून काढणे आवश्यक झाले. भूमध्य समुद्र किनाऱ्याला लागून असणारे सर्व युरोपीय देश समुद्रमार्गे व्यापार करणारेच होते. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन यांनी आरमारी दलात भरपूर प्रगती केली. नवीन व्यापारी मार्ग शोधण्याची कल्पना ख्रिस्तोफर कोलंबस याच्या डोक्यात इतकी भिनली की या कल्पनेने तो पछाडलाच गेला. तसा जन्माने तो इटालियन होता, परंतु अनेक वर्षे तो स्पेन आणि पोर्तुगालमध्ये राहिला. तो उत्तम नाविक होता. व्यापारासाठी त्याने किनाऱ्यावरील आफ्रिकन देशांच्या अनेक सफरी केल्या होत्या. पृथ्वी गोल आहे हे त्यावेळेला सिद्ध झाले होते. त्यामुळे समुद्रमार्गे एका दिशेने प्रवास केल्यास आपण नक्कीच चीन किंवा भारताला पोहोचू असे त्याच्या डोक्यात आले.
1451 साली जन्मलेल्या ख्रिस्तोफरने ही कल्पना पोर्तुगीज राजाच्या मनात भरवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोर्तुगीज राजाने त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. समुद्रमार्गे व्यापाराचा नवीन मार्ग शोधून काढण्याची कल्पना त्याने अनेकांना सांगितली, परंतु अनेकांना ती जगावेगळी आणि वेडपटपणाची कल्पना वाटली. अनेकांनी ती हास्यास्पदही ठरवली. कोलंबस स्पेनमध्ये आला आणि त्याने ही कल्पना स्पेनची राणी इजाबेला आणि राजा फर्डिनांड यांच्यासमोर मांडली. राजाच्या सल्लागाराने राजाला सल्ला दिला की कोलंबसची योजना व्यवहारात येणे शक्य नाही, त्यामुळे त्याला आर्थिक सहाय्य करणे योग्य होणार नाही. कोलंबसने आपला हट्ट काही सोडला नाही. तो स्पेनच्या दरबारात 6-7 वर्षे राहिला. शेवटी राजाने 1492 साली त्याला समुद्रमार्गे भारतात जाण्याची अनुज्ञा दिली आणि आर्थिक सहाय्य केले. त्याला राजकीय अधिकार देण्यात आले. जी भूमी तो शोधून काढेल त्या भूमीवरचे सांपत्तिक अधिकार त्याला दिले. 3 ऑगस्ट 1492 स्पेनच्या बंदरातून 3 जहाजं घेऊन तो निघाला. या जहाजांची नावं होती पिंटा, नीना आणि सांता मारिया. या 3 जहाजांवरून प्रवास करताना 12 ऑक्टोबर 1492 त्यांना नवीन भूमी दिसली. आपण भारतात आलो असे त्यांना वाटले. आज ज्यांना आपण वेस्ट इंडिजची बेटं म्हणतो त्या बेटांवर तो पोहोचलेला होता. नवीन भूमीचा शोध लागला होता. त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवासात तो आजच्या अमेरिकेच्या मुख्य भूमीवर येऊन पोचला. युरोपला आतापर्यंत ज्ञात नसलेली भूमी सापडली. तिला आजची अमेरिका म्हणतात. आजची अमेरिका जगातील महासत्ता आहे. जगातील सर्वात समृद्ध देश आहे. सर्वच बाबतीत अमेरिका क्रमांक 1 वर आहे. तंत्रज्ञानाचे असंख्य शोध प्रथम अमेरिकेत लागतात. खनिज तेल, मोटारगाड्या, अजस्त्र विमाने, अवकाशयाने, वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे अमेरिकेत तयार होतात. अमेरिकेचे आरमार अफाट आहे. ते विश्वातील सर्व महासागरांमधून संचार करीत असते. अमेरिकेशी कोणीही शत्रुत्व करत नाही. जे कोणी करतात ते पराभूत होतात. हिटलरचा नाश अमेरिकेनेच केला आणि पोलादी पडद्यामागील कम्युनिस्ट रशिया अमेरिकेमुळेच कोसळला. जी अमेरिका 1492 साली जगाला माहीत नव्हती, तिथे किती भूमी आहे, तिथला निसर्ग कसा आहे, तिथली मानव संस्कृती कशी आहे याचे ज्ञान युरोपातील कोणालाही नव्हते. ती अमेरिका 19व्या शतकात एकदम महासत्ता कशी झाली? अमेरिकेचा शोध लागल्यानंतर आणि तोही स्पेनमधील माणसाने लावल्यामुळे प्रारंभीच्या काळात अमेरिकेत स्पॅनिश माणसे गेली. अमेरिकेतून त्यांना सोने आणि चांदी हवी होती, ती त्यांनी लुटली. स्थानिक लोकांच्या निर्दय कत्तली केल्या. त्यानंतर भूमीच्या स्वामित्वासाठी फ्रान्स, पोर्तुगाल आणि इंग्लंड त्यात उतरले. इंग्लंड सोडून अन्य देशांनी अमेरिकेत कायम स्वरूपाच्या वसाहती करण्याचा प्रयत्न केला नाही. तो प्रयत्न 16व्या शतकापासून इंग्लंडने सुरू केला. इंग्लंडमध्ये वसाहत आणि व्यापार करण्यासाठी एक कंपनी स्थापन केली जात असे. जशी ईस्ट इंडिया कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी स्थापन करण्यात आली, तशी एक कंपनी 3-4 जहाजातून इंग्रज माणसांना अमेरिकेत घेऊन जात असे. इंग्रज माणसाचा स्वभाव राजाशी एकनिष्ठ राहण्याचा आहे आणि राजकीय कायद्याचे तंतोतंत पालन करण्याचा आहे. हिंदू माणसाप्रमाणे इंग्रज माणूस जातीत विभागलेला नसतो. तुझ्या जातीचे कायदे वेगळे, माझ्या जातीचे कायदे वेगळे, तुझे कायदे माझ्यावर लादू नको, मी माझे तुझ्यावर लादणार नाही, असा विचार हिंदू माणूस करतो. त्यामुळे तो विभक्त असतो. त्यात संघटनेचा अभाव असतो. इंग्रज माणसाचे तसे नाही. त्याची पहिली निष्ठा राजाला आणि राजाच्या कायद्याला आणि दुसरी निष्ठा समुदायाला असते. राजा अशा इंग्रज माणसांना एक सनद देत असे. तिला चार्टर म्हणतात. या चार्टरमध्ये नवीन जाणाऱ्या भूमीवर कोणाचा अधिकार राहील, तिथे जी संपत्ती मिळेल त्यातील किती हिस्सा राजाला द्यावा लागेल, तसेच समूहातील माणसे कोणत्या कायद्याने बांधलेली राहतील, हे सर्व लिखित रूपात असे.
समूहाचा नेता कोण असेल, त्याचे अधिकार कोणते असतील, गुन्हे घडल्यास त्याला शिक्षा कशा होतील, असा सर्व तपशील त्यात असे. याचा अर्थ कायद्याने किंवा नियमाने बांधून घेऊन समूह रूपाने राहणे इंग्रज माणूस करीत असे. आजची अमेरिका महासत्ता का आहे याची बीजे आपल्याला इथे पाहायला मिळतात. छोट्या छोट्या प्रश्नांवरून कलह करीत राहणे हे हिंदू माणसाचे वैशिष्ट्य आहे. इंग्रज माणसाचे वैशिष्ट्य याच्या बरोबर उलटे आहे. हे चार्टर कसे असत त्याचे एक उदाहरण इथं घेऊ. व्हर्जिनिया हे आजच्या अमेरिकेतील समृद्ध राज्य आहे. 1607 साली इंग्लंडमधून तिथे वसाहत करण्यासाठी 3 जहाजातून इंग्रज माणसे आली. आज ज्याला आपण व्हर्जिनिया म्हणतो त्या व्हर्जिनिया प्रांताचे नाव कसे पडले हे मोठे रंजक आहे. राणी एलिझाबेथच्या काळात इंग्रज लोकांनी तिथे वसाहत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यात यश आले नाही. इंग्रज लोकांनी या प्रदेशाला राणी एलिझाबेथचे नाव दिले. ते कसे? तर राणी एलिझाबेथ अविवाहित होती. इंग्रजीत तिला व्हर्जिन क्वीन असे म्हणत असत. या व्हर्जिन क्वीनच्या नावावरून या प्रांताचे नाव व्हर्जिनिया झाले. काही इंग्रज माणसांच्या मनात आले आणि ते जहाजात बसले आणि वसाहतीसाठी निघाले असे काही घडलेले नाही. इंग्लंडमध्ये त्यासाठी व्हर्जिनिया कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीचे शेअर्स इंग्लंडमधील धनिकांनी खरेदी केले. या कंपनीला राजाने एक सनद दिली. इंग्लंड तेव्हा तुलनेने गरीब देश होता. कंपनीत गुंतवण्यासाठी राजाकडे पैसा नव्हता. इंग्रज माणसाच्या स्वभावाप्रमाणे राजाच्या परवानगीशिवाय वसाहती करायच्या नाहीत असे असल्यामुळे रीतसर कंपनी स्थापन करून राजाकडून सनद मिळवण्यात आली. यानंतर ज्या 13 अमेरिकन कॉलनी झाल्या त्या प्रत्येक कॉलनीला अशी सनद देण्यात आली आहे. धन्यवाद. यानंतरच्या भागात आपण व्हर्जिनिया चार्टर आणि व्हर्जिनियाच्या वसाहतीचा रंजक इतिहास ऐकणार आहोत. भेटूया पुढच्या भागात.